जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलमध्ये फक्त MSRTC म्हणजे एस टी महामंडळ भरती तुम्हाला या भरतीचे अपडेट भेटणार आहे। तर परंतु 3-4 महिने झाले एस टी महामंडळ भरती अजून निघालेली नाही आहे। तर आपल्या चॅनलचं नाव काय आहे? न्यू भरती म्हणजे जेवढे भारतीय आहे मित्रांनो, जसं की आर्मी झालं, पोलीस झालं, CSF, ITBP, SSB आणि निमशासकीय आणि शासकीय जेवढ्या या शासकीय भरती आहे मित्रांनो, हे संपूर्ण भरतीचे अपडेट तुम्हाला या चॅनलमध्ये तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो। तर प्लीज या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, मी तुम्हाला तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन या ठिकाणी पहा, आर्मी भरती म्हणजे प्रादेशिक सेना भरती। तर या प्रादेशिक सेना भरतीमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट मी सांगणार आहे। यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे, पदाचे नाव किती आहे आणि पगार किती भेटणार आहे आणि अर्ज पद्धत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे का ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अर्ज भरण्याची जी शुल्क असते मित्रांनो, तर शुल्क किती आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि भरतीसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख, तर अर्ज किती तारखेपर्यंत करायचा आहे मित्रांनो, तर हा पण संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला मध्ये सोडून जाऊ नका। तर मध्ये सोडून गेलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा, आपण आपल्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, ट्युटोरियल आर्मी भरती रिक्रुटमेंट 2024 भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये 1901 शिपाई पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो। ते भरतीचे तुम्हाला संपूर्ण अपडेट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, एकूण पदे पहा 1901 पद आहे आणि पात्रता पहा, तर 8वी ते 12वी उमेदवारांसाठी खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जर तुम्हाला भारतीय सेनेमध्ये नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये 1901 शिपाई पदे भरण्यासाठी ट्युटोरियल आर्मी रिक्रुटमेंट 2024 ही भरती सुरू झालेली आहे। तर यासाठी केवळ 8वी, 10वी आणि 12वी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो। तर पुढे तुम्हाला या भरतीची ट्युटोरियल आर्मी रिक्रुटमेंट 2024 ची सविस्तर माहिती असे की पदाची सविस्तर माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी माहिती मिळणार आहे। तर त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, मगच भरतीसाठी अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या मित्रांनो। या ठिकाणी पहा पदाचे नाव, तर या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे मित्रांनो। तर जनरल ड्युटी, लिपिक आणि व्यापारी इत्यादी पद भरण्यात येणार आहे। आणि ट्युटोरियल आर्मी रिक्रुटमेंट एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर या ठिकाणी पहा 8वी, 10वी आणि 12वी उमेदवार अर्ज करू शकणार आहे मित्रांनो। तर ट्युटोरियल आर्मीसाठी लागणारे तुम्हाला सॅलरी म्हणजे पगार, तर नियुक्ती उमेदवारांना हे पदानुसार वेतन मिळणार आहे। त्यासाठी दिलेली PDF जाहिरात पाहिजे आहे। तर PDF जाहिरातची लिंक मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल दिले आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा वयमर्यादा, तर वयमर्यादा पहा 18 ते 42 आहे। तर ज्यांचं 42 वय आहे आणि त्यांचं स्वप्न आर्मीमध्ये भरती होण्याची, तर त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे मित्रांनो। तर याच ठिकाणी पहा ट्युटोरियल आर्मी रिक्रुटमेंट 2024, तर अर्ज पद्धत, तर उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर त्यासाठी PDF जाहिरात पाहिजे। तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनल दिलं आहे। तर टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन तुम्ही ते PDF जाहिरात वाचून त्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून ऑफलाईन पद्धतीने करू शकता। तर अर्ज शुल्क पहा मित्रांनो, तर या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अर्ज शुल्क द्यायचं नाही मित्रांनो। आणि या भरतीसाठी तुम्हाला
सिलेक्शन प्रोसेस कसं आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा सिलेक्शन प्रोसेस म्हणजे या ठिकाणी पहा कागदपत्राची पडताळणी होणार आहे सुरुवातीला, नंतर शारीरिक तंदुरुस्ती चाचणी होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे आणि मुलाखत होणार आहे. तर अशा प्रकारे तुमचे 4 प्रकारचे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. आणि TA आर्मी रिक्वायरमेंट अप्लाय लास्ट डेट म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख, तर अर्ज हा 8 नोव्हेंबरपासून चालू झाला आहे आणि 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो. तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा सविस्तर माहिती अधिकृत PDF जाहिरात जर तुम्हाला पाहिजे असेल तर PDF जाहिरातची लिंक आणि माहितीची लिंक आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची लिंक हे तुम्हाला तिन्ही लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन तुम्ही हा फॉर्म भरून आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरून आणि संपूर्ण माहिती वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे संधी आहे, ज्यांना आर्मीमध्ये भरती व्हायचे आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे मित्रांनो. या संधीचा फायदा घ्या. तर या ठिकाणी पहा PDF जाहिरातवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल PDF जाहिरातचा. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती मित्रांनो, युनिट, लोकेशन, वॅकेन्सी, डेट, डिसिप्लिन आणि कॅटेगरी संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF जाहिरातमध्ये भेटणार आहे मित्रांनो. तर PDF जाहिरातला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल मित्रांनो. तर या ठिकाणी पहा हाईट पहा, तर हाईट पहा या भरतीसाठी तुम्हाला हाईट 160 सेंटीमीटर लागणार आहे आणि चेस्ट पहा 82 सेंटीमीटर लागणार आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा फिजिकल फिटनेस, तर या ठिकाणी पहा फिजिकल फिटनेस 18 ते 30 जे उमेदवार आहे, 18 ते 30 वर्षाचे जे उमेदवार आहे मित्रांनो त्यांच्यासाठी पहा रनिंग आहे. तर या रनिंगमध्ये तुम्हाला 5 मिनिट 30 सेकंद तर 60 मार्क भेटणार आहे. आणि 5 मिनिट 31 सेकंद 5 मिनिट 45 सेकंद तुम्ही पार केला तर 40 मार्क भेटणार आहे. आणि 5 मिनिट 46 सेकंद तुम्ही आला तर तुम्ही या भरतीमधून फेल होणार आहे मित्रांनो. तर आणि 31 ज्या उमेदवारांची वय 31 ते 42पर्यंत आहे तर त्यांच्यासाठी 6 मिनिट 15 सेकंदामध्ये तुम्ही आला तर 60 मार्क भेटणार आहे. आणि 6 मिनिट 16 सेकंद टू 6 मिनिट 30 सेकंदामध्ये तुम्ही आला तर 40 मार्क भेटणार आहे. आणि 6 मिनिट 31 सेकंदामध्ये आला तर तुम्ही या भरतीमधून बाद होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या रनिंगची टायमिंग आणि एज दिलं आहे मित्रांनो आणि मार्क दिलं आहे मित्रांनो. आणि पुलअप पहा या ठिकाणी खालीप्रमाणे पुलअप दिलं आहे. तर ज्यांचं वय 18 ते 30 वर्षापर्यंत आहे तर त्यांच्यासाठी पहा तर 10 पुलअप मारले तर 40 मार्क भेटणार आहे. 9 पुलअप मारले तर 33 मार्क भेटणार आहे. 8 पुलअप मारले तर 27 मार्क, 7 पुलअप मारले तर 21, 6 मारले तर 16 आणि 5 मारले तर या भरतीमधून तुम्ही बाद होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पुलअप मारायचे आहेत. आणि पुलअप फक्त 18 ते 30 वर्षापर्यंत जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी. आणि या ठिकाणी पहा ज्या उमेदवारांचं वय 31 ते 42पर्यंत आहे तर त्यांच्यासाठी पहा तर 9 पुलअप मारले तर 40 मार्क भेटणार आहे. 8 पुलअप मारले तर 33 मार्क भेटणार आहे. 7 पुलअप मारले तर 27 मार्क भेटणार आहे. 6 पुलअप मारले तर 21 मार्क भेटणार आहे. आणि 5 पुलअप मारले तर 16 मार्क भेटणार आहे. 4 पुलअप मारले तर तुम्ही या भरतीतून बाद होणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं फिजिकल टेस्ट होणार आहे मित्रांनो. तर खूप चांगल्या प्रकारे संधी आणि संधीचा फायदा घ्या मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा तुम्ही जर ॲप्लिकेशन फॉर्म जर क्लिक केलं तर या ठिकाणी पहा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला असा ॲप्लिकेशन फॉर्मचा इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो. तर हा जो तुमचा फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर या फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा फादर नेम, मिडल नेम आणि सरनेम या ठिकाणी तुम्ही भरू शकता. म्हणजे कॅन्डिडेट नेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम फादरचं टाकायचं या ठिकाणी सांगितलं फादरचं. आणि पर्सन ॲड्रेस तर हाऊस नंबर, विलेज, टाऊन, तहसील, स्टेट या ठिकाणी टाकायचं आहे. आणि या ठिकाणी मदर नेम टाकायचं आहे. कॅन्डिडेट परमनंट ॲड्रेस या ठिकाणी टाकायचं आहे. कॅन्डिडेट पर्सन ॲड्रेस या ठिकाणी टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID आणि आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म भरून
जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे त्याचे प्रत्येकी झेरॉक्स प्रत या फॉर्मसोबत सबमिट करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.